अतिक्रमण काढण्यासाठी नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील सरपंच शरद पवार यांनी उपोषण केलं आणि ते 4 दिवसानंतर निलेश लंके यांच्या हस्ते मागे घेतले। नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील सरपंच शरद पवार हे नगर जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात गेल्या 4 दिवसांपासून उपोषणाला बसले होते। त्यांनी चिचोंडी पाटील येथील ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करा आणि साईनगर मधील केलेलं अतिक्रमण त्वरित काढा या मागणीकरिता उपोषण केलं होतं। अखेर खासदार निलेश लंके यांनी जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी बीडीओ यांना त्वरित सांगून दोषींवर कारवाई करावी आणि तेथील अतिक्रमण ग्रामपंचायतकडून काढण्यात यावं असं सांगत तसं पत्र दिलं। त्यावर त्वरित अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकवर कारवाई करत अतिक्रमण काढण्याचं ग्रामपंचायतला आदेश काढले आणि खासदार निलेश लंके यांच्या हस्ते सरपंच शरद पवार यांनी पाणी पिऊन आपलं उपोषण सोडलंय। अखेर चिचोंडी पाटील गावातील साईनगर भागातील अतिक्रमण हटवण्यात येणार असल्यानं सरपंच शरद पवार यांच्या या उपोषणाला यश मिळाले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, संदेश कारले, बाबासाहेब, राष्ट्रवादीचे अशोक बाबर, काँग्रेस तालुका अध्यक्ष अरुण म्हस्के, प्रकाश पोटे, विलास शेडाळे, भाऊसाहेब काळे, रामेश्वर निमसे, भरत बोडखे, गणेश तोडमल, वसंत पवार, रमेश ठोंबरे, वैभव बोटे, दिलीप पवार, कल्याण कोकाटे, अरुण दवणे, राजेंद्र पवार, चंदूकाका पवार, माजी सरपंच अमोल निकरड, युवराज हजारे, वैभव कोकाटे, संजय गुंड, सरपंच विलास गवळी, रविशेठ पवार, संदीप तापकीर, शिवाजी पाटील होळकर, बाळासाहेब खांदवे, शिवाजी कराळे पाटील यांच्यासह चिचोंडी पाटीलचे ग्रामस्थ, महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। तर यावेळी सरपंच शरद पवार यांनी 4 दिवस उपोषणाला आलेले गावातील सर्व ग्रामस्थ, तालुक्यातील महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्र परिवार यांचे आभार मानले। चिचोंडी पाटील या ग्रामपंचायतीच्या अतिक्रमणासंदर्भात आणि ग्रामसेवकाच्या हलगर्जीपणा आणि काही अपहाराच्या संदर्भात त्या गावचे कर्तव्यदक्ष सरपंच शरद पवार साहेब गेले 5 दिवसापासून जिल्हा परिषदेच्या समोर उपोषणाला बसले। त्या उपोषणाला खऱ्या अर्थाने जिल्हा परिषदेचे अधिकारी गुंजाळ साहेब आणि आपले मगर साहेब यांच्या माध्यमातून त्याच्यात मार्ग निघाला। त्यांनी एक लेखी पत्रसुद्धा आपल्याला दिले की जे अतिक्रमण काढणं अपेक्षित आहे ते अतिक्रमण काढण्याचा ग्रामपंचायतला अधिकारी आणि त्या बाबतीत ग्रामपंचायतला जी मदत लागेल ती मदत करण्याचा आमची जबाबदारी असेल। दुसरा विषय, ज्या ग्रामसेवकावर तक्रार होती त्याच्यावर जो दोष ठेवला होता त्या ग्रामसेवकाची तात्काळ त्याची बदली केली आणि त्या ग्रामसेवकाची पूर्ण चौकशी करून तो ग्रामसेवक जर दोषी आढळला तर त्याची निलंबनाची कारवाई करण्याचा त्या ठिकाणी शब्द पण दिलेला आहे। निश्चित आमच्या सरपंचाला आज 5 दिवसांनी यश आलं। नेहमी समाजासाठी झटणारा आमचा तळमळीचा सरपंच नेते, नगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार, मी मागील 4 दिवसापासून चिचोंडी पाटील साईनगरमध्ये अतिक्रमण होतं आणि त्या अतिक्रमणासंदर्भात अनेक ग्रामस्थांनी साधारण 1000 ते 1500 ग्रामस्थ, महिला भगिनी, शेतकरी यांना बाजारात, शाळेत आणि दुकानात या ठिकाणी जाण्यासाठी जो मुख्य रस्ता साईनगरचा बंद झालेला होता त्या संदर्भात प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या तरीसुद्धा त्यांनी दखल घेतली नाही आणि मागील 4 दिवसापूर्वी या ठिकाणी आमरण उपोषण लावलं। आज खासदार साहेबांच्या आणि बीडीओ त्याचबरोबर ग्रामपंचायत विभागाचे सीओ साहेब, गुंजाळ साहेब आणि मगर साहेब यांच्या मध्यस्थीने आज या ठिकाणी आम्हाला आदेश दिला। जे संबंधित ग्रामविकास अधिकारी त्यांनी या संदर्भात टाळाटाळ केली त्यांच्यावर सुद्धा चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आणि खऱ्या अर्थाने साईनगरचे जे ग्रामस्थ मागील 4 दिवसापासून तिथं रोज साधारण 200 ते 300 ग्रामस्थ या ठिकाणी माझ्या या आमरण उपोषणाला पाठिंबा देत होते। त्यांचासुद्धा या आजच्या विजयामध्ये, आजच्या या आदेशामध्ये त्यांचासुद्धा मोलाचा वाटा आहे। मी त्यांचासुद्धा ग्रामपंचायतच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो आणि आज खऱ्या अर्थाने लोकनेते निलेश लंके साहेबांनी त्यांच्या कार्यकर्त्याला आधार देण्याचं काम या आदेशाच्या माध्यमातून दिले। इतक्या व्यस्त शेड्यूलमधून ते इथं आले। पहिल्या दिवशी रात्री 2 वाजता ते देहूवरून निघाले। त्या दिवशीसुद्धा मला संपर्क साधला होता। ते म्हणले मी 3 वाजता येतो। मी म्हणलं येऊ नका। ते म्हणले झेंडावंदनला तुला जावं लागेल, पण मी आग्रह केला। मी म्हणलं तुम्ही इथं आले तर मला तुम्हाला नाही म्हणता येणार नाही, पण तुम्ही यायचं नाही। मग ते म्हणजे झेंडावंदन कोणाच्या हस्ते करणार, तर मी सांगितलं वैभव कोकाटेंना आदेश दिलेले इथं
त्यानुसार आज साहेब इथं आले आणि आज सर्वांच्या मध्यस्थीने आज हा आदेश मिळाला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.